नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शरद कारखान्याने तातडीने शेतकऱ्यांची ऊस बिले द्यावीत. ठरलेले 100 रुपये 1 मे पूर्वी द्या, अन्यथा गेट समोर आंदोलन. शरद साखर कारखाना व घोडावत जागरी यांनी 1 फेब्रुवारी पासूनची बिले दिलेली नाहीत, ती 15% व्याजासह द्यावीत. त्याचबरोबर घोडावत जागरीची पण बिले दिलेली नाहीत, तीही बिले तातडीने द्यावीत म्हणून आंदोलन अंकुश संघटनेने कारखान्याचे एमडी आणि शेती अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. हंगामाच्या तोंडावर झालेल्या आंदोलनात ठरल्यानुसार हंगाम संपल्यावर 100 रुपये देण्याचे कारखान्याने कबूल केलं होतं. ते 100 रुपये 1 मे पूर्वी द्या, नाहीतर गेट समोर आंदोलन करण्याचा इशारा आज कारखान्याचे एमडी आणि शेती अधिकारी यांना दिला. शासनाला खोटी आकडेवारी देऊन शरद कारखान्याने फसवलं. दर 15 दिवसांनी कोल्हापूर साखर सहसंचालक कार्यालयाला प्रत्येक साखर कारखान्याने ऊस बिलाची माहिती देणे बंधनकारक असते. यामध्ये शरद कारखान्याने FRP थकीत नसल्याचे कळवलं आहे. प्रत्यक्षात 15 कोटी FRP कारखाना देणे असताना सगळी FRP दिल्याचे खोटे सांगितले. याचा जाब आज एमडींना विचारण्यात आला. आमदार शासनाला खोटी माहिती देऊन फसवत असतील तर हे दुर्दैवी आहे. त्यांच्यावर शासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणीही कोल्हापूर साखर संचालक यांच्याकडे केली असल्याचे धनाजी सुडमुंगे यांनी सांगितलं. यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, दिलीप माने, अमोल माने, बिरू पुजारी उपस्थित होते. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे विधानसभेत खरं तर आमदार म्हणून शपथ घेऊन बसलेले आहेत, पण RJD कार्यालयात जे FRP रिपोर्ट जातोय त्या रिपोर्टमध्ये माझी काही थकबाकी नाही म्हणून या लोकांनी कळवलेलं आहे. खरं तर 1 फेब्रुवारी पासूनची 18 फेब्रुवारी पर्यंतची सगळी बिलं या कारखान्यानं गेल्या 15 दिवसामध्ये दिलेली नाही आणि मागचं 100 रुपये सुद्धा अजून या लोकांनी FRPच्या पुढचं 100 रुपये ते पण अजून द्यायची काही गोष्ट केलेली नाही. आता आम्ही RJD कार्यालयाला विचारलेलं आहे की बाबा तुम्हाला जर हे लोक फसवत असतील तर यांच्यावर खरं तर कोल्हापूरच्या एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फौजदारी दाखल करताय का बघा. जर शासनाच्या रिपोर्टवर आम्ही बघून जर त्या कारखान्याने सगळे FRP दिले असं जर मांडलं तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र या लोकांनी पैसेच दिलेले नाहीत. 16-17 कोटी रुपये या लोकांनी रेकॉर्डच खोटं दाखवलेलं आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे आमच्या आमदारांना, किमान आमदार आहे तुम्ही खोटं तरी शेतकऱ्यांच्यावर बोलू नका. तुमची FRP थकीत असेल तर तसं शासनाला कळवायला काय अडचण आहे, पण तुम्ही शासनाला कळवताय माझी काही थकीत FRP नाही, इकडं तर शेतकऱ्याला पैसे दिलेले नसतात. हे चुकीचं आहे आणि तुम्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा पद्धतीनं लोकांना फसवू नये आणि 1 मेच्या अगोदर या लोकांनी आमचं 100 रुपये मागचं जे ठरलेले आहेत ते द्यावेत आणि आता तटलेली FRP आजच्या आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजासह द्यावी अशी आमची विनंती. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.